काही दिवसापूर्वी जी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली। सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत। जर मंत्री मार खातो या महाराष्ट्रामध्ये, आम्ही मंत्री म्हणून बघत नाही, आम्ही सरकार म्हणून बघतोय। आणि सरकारचं कर्तव्य काय असतं? सर्वसाधारण नागरिकाला संरक्षण देणं। जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष आहे, महाराष्ट्राचं राजकारण जवळनं बघतोय। काही वर्षापूर्वी उठाव केला गेला। हा उठाव कशासाठी केला? तर आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी चिरडते, आमचा स्वाभिमान राष्ट्रपती पायाखाली दाबते। अजितदादा आम्हाला फंड देत नाही, अजितदादा आम्हाला वागणूक अशी घाणेरडी वागणूक देतात। त्याच्यासाठी आम्ही उठाव केला, त्याच्यासाठी आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो, त्याच्यासाठी आम्ही सत्ता पलट केली। आम्ही वाघाचे बच्चे आहोत। या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे, आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेतना, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढते आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय। आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचं आहे का सर्वसाधारण आमदारांनी मागायचं आहे? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते, त्यावेळेला हा विषय 289चा होतो। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे?